उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येतो, कारण गॅसजवळ उभं राहण्याचा त्रास होतो म्हणून मी आज तुमच्यासाठी प्रोटीनने भरलेली चमचमीत असा पुलावची रेसिपी दाखवणार आहे, जो रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम आहे आणि शरीराला सुद्धा थंडावा देतो। या पुलावला खूप जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आणि झटपट तयार होतो। हा पुलाव खूप जास्त प्रोटीन आहे, कारण आपण यामध्ये सोयाबीनचा वापर केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल, यात काय, सोयाबीन तर आम्ही सुद्धा वापरतो, पण बऱ्याच वेळा सोयाबीन पुलाव हा चिवट होतो किंवा असा मोकळा होत नाही। म्हणून मी या व्हिडिओमध्ये सोयाबीन पुलाव चिवट होऊ नये, सोयाबीनची टेस्ट आणखीन वाढावी यासाठी काही टिप्स सांगितले आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लगेच चमचमीत सोयाबीनच्या पुलावला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया। तर 1 कप सोयाबीन वडी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतले, ते छान असे भिजलेले आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले घ्यायचे आहे। त्यानंतर 2 ते 3 आपल्याला शिमला मिरची अशा पद्धतीने जाडसर कापून घ्यायची। अर्धा वाटी आपल्याला वटाणा घ्यायचा आहे। 1 मोठा टमाटा असा लालसर कापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला अर्धा कप पातळ किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची। आता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये सर्वात आधी खोबरं घालायचं, लसूण अद्रक घालूया, कोथिंबीर घालून याची छान असे आपण वाटण तयार करून घ्यायचं। पाणी न घालता आपल्याला हे छान असे वाटून घ्यायचे आहे। तर हे बघा, आपण पाणी न घालता हे वाटून घेतलेले आहे, छान असे ओबडधोबड झालेले आहे। त्यानंतर आपण जे सोयाबीन वडी घेतली होती त्यातले संपूर्ण पाणी आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला सोयाबीन पुलाव करण्यासाठी सोयाबीन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहे। तर सर्वात पहिले मी यामध्ये ताजे फ्रेश दही घालत आहे। तर 3 चमचे मी या ठिकाणी सोयाबीन वडीमध्ये 3 चमचे दही घातले। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, त्यानंतर अर्धा चमचा किंवा पाव चमचा आपल्याला किचन किंग मसाला घालायचा, पाव चमचा हळद घालायची आणि आपल्याला या सोयाबीन वडी पुरताच आपल्याला या ठिकाणी मीठ वापरायचे आहे। त्यानंतर थोडीशी आपल्याला हातावर चोळून कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथीमुळे या पुलावला टेस्ट छान येते। तर रेग्युलर तुम्ही पुलावमध्ये डायरेक्ट सोयाबीन घालत असाल तर तसं करण्यापेक्षा ही पद्धत वापरून बघा, जबरदस्त चवीचा आपला हा सोयाबीन पुलाव तयार होतो किंवा ही सोयाबीन वडी तयार होते। तर आपण ही सोयाबीन वडी या दह्यामध्ये मसाल्यांमध्ये चांगले मॅरिनेट करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचे लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रसमुळे या पुलावला एक छान टेस्ट येते आणि पुलाव हा मोकळा होतो, त्यामुळे लिंबू नक्की वापरा। आता लिंबू घालून हे सोयाबीन वडी छान अशी मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेतले, जरा वेळाकरिता आपण हे मिश्रण साईडला ठेवूया। त्यानंतर मी या ठिकाणी 1.5 कप कोलम तांदूळ घेतलेला आहे। तर मी हा भात साधारण 4 ते 5 व्यक्तींसाठी बनवत आहे। तर कोलम तांदूळ घेतला आहे, तुम्ही साधा आपला जो घरातला वापरता तो सुद्धा घेऊ शकता किंवा बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता। तर आता तांदूळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे। तर साधारण मी या ठिकाणी 2 कप पाणी घालून हा तांदूळ साधारण आपल्याला 15 ते 20 मिनिट भिजायला ठेवायचा आहे। तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे तेल घातलं। 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। आता तूप आणि तेल आपले छान तापले की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचे आहे। तर 3 ते 4 मी या ठिकाणी तमालपत्र घातलं। आता तुम्ही या ठिकाणी खडा मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता। मी या ठिकाणी खडा मसाला वापरत नाही, फक्त तमालपत्र घातलं। त्यानंतर पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे, पाव चमचा मोहरी घालायची। जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला लगोलग कांदा घालायचा। जो आपण बारीक कापलेला कांदा होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि हा कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर हे बघा, हलका गुलाबी रंग या कांद्याला आला आहे। आता आपण यामध्ये वटाणा घालूया आणि हा वटाणा आपल्या या कांद्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा वटाणा या कांद्यामध्ये छान असा पांढरा दिसत नाही, छान असा परतल्या जात नाही, तोपर्यंत आपण हा वटाणा या कांद्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। तर हे बघा, आपण वटाणा सुद्धा या कांद्यामध्ये चांगला परतवून घेतलेला आहे, छान असा पांढरसर दिसायला लागलेला आहे। आता आपण यामध्ये घालूया जाडसर कापून घेतलेली शिमला मिरची आणि असा जाडसर कापून घेतलेला टोमॅटो घालायचा।
आता या भाज्या आपण थोड्या जाडसरच कापून घेऊया, म्हणजे या पुलावामध्ये अगदी छान दिसतात। आता माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या मी तेवढ्या या पुलावमध्ये वापरत आहे। तुमच्याजवळ जर फ्लॉवर, गाजर वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। आता आपल्याला या सर्व भाज्या छान मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत, तरी साधारण आपण अर्धा मिनिट या परतवून घेऊया। तर हे बघा, साधारण आपण मिनिटभर या भाज्या छान अशा परतवून घेतल्या आहेत, छान अशा मऊ सुद्धा पडलेल्या आहे। आता आपण यामध्ये घालूया मॅरिनेट केलेले जे आपण सोयाबीन वडी होती ती आपण यामध्ये घालायची आहे। आता हे सोयाबीन घालत असताना गॅस मात्र आपल्याला बारीक करायचा आहे, कारण आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे। बारीक गॅसवर आपण ही सोयाबीन या भाज्यांमध्ये चांगली मिक्स करून घेऊया। जर तुम्ही सोयाबीन अशा पद्धतीने मॅरिनेट करून पुलावमध्ये वापरले तर तुमचा पुलाव हा चिवट होत नाही, छान असा मोकळा मोकळा होतो। त्यामुळे ही टिप नक्की लक्षात घ्या। आता आपण हे सोयाबीन या भाज्यांमध्ये चांगले परतून घेतलेले आहे। आता आपण थोडेसे पाणी घालून हे सोयाबीन या भाज्यांमध्ये चांगले असे मिक्स करून घेऊया, पण यावेळेस मात्र गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा। आता या सर्व भाज्यांना छान तेल सुटेपर्यंत उकळून घेऊया। आता या भाज्या छान अशा उकळता आहेत। आता आपण जे तयार करून घेतलेले वाटण होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे। हे वाटण तुम्ही सोयाबीन घालण्याच्या आधी सुद्धा घालू शकता। माझ्याकडून हे वाटण आधी घालण्याचं राहून गेलं, त्यामुळे तुम्ही ही चूक करू नका। आता आपण हे वाटण या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे, छान परतवून घ्यायचे आहे। आता आपण हे सर्व छान असे मिक्स करून घेतले आहे, छान असे तेल सुद्धा सुटलेले आहे। आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला जो तांदूळ होता तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। त्याआधी पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेऊया। आता यामध्ये तांदूळ घालायचा। तांदूळ सुद्धा आपल्याला या सर्व मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचा आहे। तांदूळ परतवत असताना हलक्या हाताने परतवत राहायचं, खूप जास्त जोर लावून आपल्याला हा तांदूळ परतवायचा नाही। आता तांदूळ आपण या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 3 कप पाणी घालायचं आहे। आपण या ठिकाणी 1.5 कप तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी आपण यामध्ये 3 कप पाणी घालायचं आहे। तर मी हा कोलम तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोणता तांदूळ घेताय त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण ॲडजस्ट करू शकता, किंवा तुमचा तांदूळ जुना असेल तर पाणी जास्त लागू शकतं, किंवा नवा तांदूळ असेल तर पाणी थोडे कमी लागू शकतं। तर मी आता 3 कप पाणी घातलेले आहे। आता आपल्याला या भाताला चांगली अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। त्याआधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। लक्षात घ्या, आपण मीठ सोयाबीन मॅरिनेट करताना सुद्धा घातले आहे, त्यामुळे बेताने मीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत। आता मीठ घालून पुन्हा आपण हा पुलाव चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे चांगले आपण मिक्स करून घेतले। सुरुवातीला आपल्याला मोठ्या गॅसवर याला चांगली अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी हा पुलाव कढईमध्ये करत आहे, हवं तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता। कुकरच्या 2 शिट्टीमध्ये हा पुलाव छान असा बनवून तयार होतो। तर आपण खळखळून या पुलावाला उकळी काढून घेतलेली आहे। पुन्हा एकदा हा पुलाव चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवर साधारण 10 मिनिट असेच ठेवायचे आहे। तर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा पुलाव छान असा फुललेला आहे। मला थोडासा ओलसर वाटत असल्यामुळे मी आणखीन याच्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर साधारण 10 मिनिट आणखीन हा पुलाव शिजवून घेणार आहे। तर 10 मिनिट आपण हा पुलाव चांगला असा शिजवून घेतलेला आहे, छान असा फुललेला आहे, छान असा मोकळा मोकळा सुद्धा दिसत आहे। आता वरून आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपला सोयाबीनचा चमचमीत असा पुलाव तयार झालेला आहे। आता हा पुलाव आपण सर्व करूया। तर अशा प्रकारे आज आपण मस्त चमचमीत अशा सोयाबीनचा पुलाव कसा करायचा ते बघितलं। तर तुम्हाला हा पुलावाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही माझ्या पद्धतीचा, माझ्या सांगितलेल्या टिप्स वापरून जर पुलाव केला तर असाच छान असा मऊ लुसलुशीत मोकळा पुलाव तुमचा सुद्धा होईल। जर तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर पुन्हा भेटूया अशा छान चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।